आणि आदिवासी पारधी महासंघातर्फे संपूर्ण 32 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बोगस जे आदिवासी आहेत त्यांना हटाव आणि काही घुसखोरी करू पाहतायत आदिवासी जमातीमध्ये, तर काही जातींना ते रोखण्यासाठी निवेदन आपण दिलेलं आहे सन्माननीय आपले जिल्हाधिकारी महोदयांना। माझी एक कळकळीची विनंती आहे आपल्या पत्रकार बांधवांना की आम्ही कुणालाच आमचं 7.5% पेक्षा अधिक आम्ही कुणालाच मागत नाहीत। प्रत्येक जात आमच्यामध्ये घुसू पाहते, त्या जातीचं आणि ह्यांचं नाव घेणं योग्य वाटत नाही मला, परंतु प्रशासनानं खरोखरच म्हणजे आमची बाजू 45 जातीचं दुबळी आहे, 7.5% आम्हाला आरक्षण आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं आहे ते टिकून ठेवण्यासाठी आम्ही रात दिवस एक करू, परंतु हे आमचं आरक्षण कुणालाही देता कामा नाही, आमच्यामध्ये कुणाला घुसू देणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे आरक्षण ह्या इतर समाजात स्वाभिमानाने उभं राहण्यासाठी दिलं आहे आणि आमचे बिरसा मुंडा किंवा तंट्या भिल्ल किंवा इतर समाज किंवा इतर समाजातील नेते यांनी योगदान दिले आहे। एसटी समाज हा वर्षानुवर्षे मागासलेला आणि शिक्षणापासून वंचित राहिलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतील कलम 16(4) नुसार 77वी घटना दुरुस्तीने आम्हाला एसटीचं आरक्षण दिलेलं आहे, कारण की एसटी हा समाज कुठेतरी शिकला पाहिजे, कुठेतरी पुढे गेला पाहिजे हीच इच्छा होती त्यांची। आणि दुसरा समाज आमच्या एसटी मध्ये घुसू पाहतोय म्हणजे हे कधीच शक्य नाही। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 244 क्लॉज 1 ने शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स ह्यानुसार आमचे 10 स्टेट यादी केले आणि ते दरवर्षी 10 वर्षांनी ते पुढं आपल्याला केलेले आहेत। आणि महाराष्ट्रामध्ये एसटीला 60% आरक्षण आहे आणि लोकसंख्येचा विचार केला तर लोकसंख्या जवळपास 10% आहे, म्हणजे कुठेतरी हे आरक्षण आम्हाला सुद्धा स्वतःला सुद्धा कमी पडते आणि यामध्ये जर दुसरे आरक्षण मागत असतील तर कुठेतरी आमच्यावर अन्याय होतोय। म्हणजे वर्षानुवर्ष कुठेतरी मागासलेला आमचा समाज हा कुठेतरी शिकला पाहिजे, कुठेतरी पुढे आला पाहिजे। म्हणजे येत असताना जर दुसरा समाज आमच्यामध्ये येत असेल तर म्हणजे यासाठी आमचा कायम विरोध राहील आणि जर कोणी आलं तर आम्ही याच संख्येने पुन्हा इथं भेटू आणि त्यासाठीच आम्ही इथं आंदोलन करत आहोत। थँक्यू।